जय गुरुदेव. जेथे 50 अक्षरा पुशिली लीप, मा कैचा तेथ वेद स्वरूप. श्रुती स्मृती सही माप, करू सरली. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायातून आत्मस्वरूपाचं विवरण करताना माऊली सांगतात, त्या स्वरूपापर्यंत परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी या चारही वाण्या तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत. चारही वाण्या मौन होतात. तर माऊली या ओवीत सांगतात, शब्दाच्या, भाषेच्या, अगदी वेदाच्याही पलीकडे असलेले आत्मस्वरूप आहे. माऊली येथे म्हणतात, जेथे 50 अक्षरा पुशिली लीप, शुद्ध चैतन्य स्वरूप, तिथे संकल्प नाही, विकल्प नाही, इच्छा नाही, भय नाही. त्या ठिकाणी परा, पश्चंती, मध्यमा, वैखारी चारही वाण्या पोहोचत नाहीत. संस्कृत भाषेतील मूळ 50 अक्षरे, ज्याला आपण वर्णमाला किंवा मात्रका म्हणतो, सर्व ज्ञान, सर्व शास्त्रे, मंत्र, भाषा या 50 अक्षराच्या जोडणीतूनच तयार होतात. माऊली म्हणतात, पुशिली म्हणजे पुसून टाकली किंवा नष्ट झाली किंवा विरून गेली. लीप म्हणजे लेखन, भाषा किंवा शब्दाचं अस्तित्व. या जगामध्ये आपण जे काही लिहितो, जे काही वाचतो किंवा जे काही बोलतो, ते सर्व 50 अक्षराच्या चौकटीत, लिपीत समावलेले आहे. परंतु ज्या आत्मस्वरूपाचा किंवा अंतिम सत्याचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, तिथे ही 50 अक्षरे पुसली जातात. म्हणजे भाषा आणि शब्द तेथे पूर्णपणे लय पावतात. तेथे शब्दांना, अक्षरांना प्रवेशच नसतो. सद्गुरू आपल्या शिष्याला सांगतात, माझा शब्द पुढे करुनी तेथवरी जाय जाण बाप्पा. जेथे शब्द पावेल विमरण, तिची खून जाण बाप्पा. सद्गुरुनाथ आपल्या शिष्याला म्हणतात, मी दिलेलं नाम, त्या नामाचं स्मरण कर, नामाचा जप कर. शिवाय नमः, शिवाय नमः. हे नाम घेता घेता तुझा मीपणा गळून जाईल. नाम घेता घेता तू नामी होशील आणि तिथं केवळ आहे पण उरेल. आणि जिथं मी नाम घेणारा आहे आणि हे नाम आहे आणि ज्याचं नाम घेत आहे तो देव आहे, ही त्रिपुटी संपते. जिथे शब्द थांबतात, जेथे चारी वाचा मौन होतात, ते स्वरूप आहे, असं सद्गुरुनाथ शिष्याला बोध देतात. माऊली म्हणतात, जिथे 50 अक्षराची लिपीच विरून जाते, तिथं शब्द अक्षर पोहोचूच शकत नाहीत. मा कैचा तेथे वेद स्वरूप. मग कसा तिथं वेदाचं कसं अस्तित्व असेल, वेदाचं रूप कसे असेल? कारण वेद हे भारतीय संस्कृतीतील सर्वोच्च ज्ञान मानले जाते. सर्व ज्ञान वेदामधून प्रगट झाले आहे असे आपण मानतो. पण माऊली म्हणतात, जर मूळ 50 अक्षराची लिपीच तेथे पोहोचत नाही, तिथे विरते, पुसल्या जाते, तिथं शब्दांनी बनलेल्या वेदाचं अस्तित्व तरी कसं उरणार? म्हणजे आत्मस्वरूप हे वेदाच्याही आधीचे, वेदांनाही जाणणारे, पुराणांनाही जाणणारे, 6 शास्त्रांनाही जाणणारे आणि शास्त्राचा आधार असलेलं आत्मस्वरूप आहे. पण आत्मस्वरूपाचा आधार शास्त्र
होऊ शकत नाहीत असं माऊली या ठिकाणी सांगतात. म्हणूनच वेद मौन धारण करतात, ज्याला उपनिषदामध्ये नेती नेती म्हटलं आहे. पुढं माऊली म्हणतात, श्रुती स्मृतीसही माप करू सरली. श्रुती आणि स्मृती. श्रुती म्हणजे ऋषी मुनीकडून जे श्रवण केले गेलेलं ज्ञान आहे आणि ते ज्ञान श्रवणाच्या माध्यमातून गुरु शिष्य परंपरेतून पुढं आलेलं आहे. स्मृती म्हणजे मानवनिर्मित शास्त्र, मनुस्मृती, पराशर स्मृती, सामाजिक जगण्याचे जिथं नियम बनवलेले आहेत ते स्मृती ग्रंथ आहेत. ते स्मृती ग्रंथ आणि श्रुती ग्रंथ हे सुद्धा त्या आत्मस्वरूपापर्यंत पोहोचू शकत नाहीत, त्याचं मोजमाप करू शकत नाहीत. श्रुती आणि स्मृती हे ग्रंथ संसारातील गोष्टीचे, पाप पुण्याचे किंवा ज्ञानाचे माप करतात. काय योग्य, काय अयोग्य, काय केल्यानंतर पुण्य लाभतं, काय केल्यानंतर पाप लागतं, हे श्रुती आणि स्मृती ग्रंथ सांगतात. परंतु त्या परमात्म्याच्या दरबारात किंवा आपल्या आत्मस्वरूपाच्या आनंदात या श्रुती स्मृतीचे मोजमाप करण्याचे कामच संपून जाते. त्यांचे नियम ते लागू पडत नाहीत. ते अथांग तत्व मोजण्याची ताकद वेदामध्येही नाही आणि श्रुती स्मृती या ग्रंथामध्येही नाही. माऊलीला सांगायचं आहे, ज्या परमतत्वाच्या किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी संपूर्ण विश्वाचा व्यवहार चालवणारी 50 अक्षरे आणि त्यांची लिपीच पुसली जाते, ते शब्दाच्या माध्यमातून प्रगट होणाऱ्या वेदाचे रूप तरी कसे टिकणार. तेथे पोहोचल्यावर मानवी बुद्धीला दिशा दाखवणाऱ्या श्रुती आणि स्मृती या शास्त्र ग्रंथाची मोजमाप करण्याची मर्यादाही संपून जाते. या ओवीचा थोडक्यात भाव समजून घ्यायचा असेल तर माऊली म्हणतात, परमार्थामध्ये ग्रंथ, वेद, भाषा आणि ही अक्षरे केवळ वाटाड्याचे म्हणजे रस्ता दाखवण्याचे काम करतात. पण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष त्या अंतिम देहापर्यंत म्हणजे ज्याला शोधायला जाता तेच होऊन जाता. मिठाची भावली समुद्राची खोली मोजायला जाते आणि ते समुद्र रूपच होऊन जाते. हा भक्त देवाचा शोध घ्यायला जातो आणि स्वतःच देव होऊन जातो. तेव्हा रस्ता दाखवणारे नकाशे मागे पडतात. ते सत्य इतके अथांग आहे की त्याला कोणत्याही भाषेच्या किंवा शास्त्राच्या चौकटीत मोजता येत नाही. ते केवळ आणि केवळ अनुभवाचे केंद्र आहे. त्याची केवळ अनुभूती घेता येते. साखर गोड आहे हे पुस्तकात वाचून त्याचं ज्ञान होतं, पण तिची गोडी अनुभवण्यासाठी तिला जिभेवर टाकावं लागतं आणि ती गोडी शब्दात सांगता येत नाही. ती केवळ अनुभवाचा विषय आहे. तसं आपलं आत्मस्वरूप ही अनुभूतीचा विषय आहे. जिथं मनाचे संकल्प विकल्प थांबतात, सगळे ग्रंथ, सगळे शास्त्र, भाषा, सर्व विचार जिथं थांबतात, तिथं त्या शुद्ध चैतन्याची आत्मस्वरूपाची अनुभूती येते. ही माऊली आपल्या स्वानुभवातून आपल्याला सांगतात. ओम शांती शांती शांती.